ताई इथे आलात ना बरं होईल मला. असं नाही तर मान विरोधकांनी बरीच तुमच्यावर केली, पण सवय आम्हाला आता. जनता तुमच्यासोबत राहील. कारण का जनतेला माहिती आहे टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात. आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे 365 आणि 24 तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात. तुमचे बंधू आम्हाला भेटले, त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही, मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार. सहमत आहात का तुम्ही? आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची. पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले, आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये. पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल, कोणात जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राणेचा अनुभव घेतलेला आहे, आता 2-2 राणे आतमध्ये आहेत, म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या 5 वर्षामध्ये घ्या. डबल इंजिन असं म्हणावं. 2 राणे विधानभवनामध्ये आता असणार आहेत विधिमंडळामध्ये, त्यामुळे डबल विरोधक तर आहेत. दोन तोफा आता आतमध्ये आहेत. आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत. म्हणजे लाईनअपच एवढी तगडी आहे ना, समोरच्या वाल्यांना औषधासाठी पळापळ करायला लागेल. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेंना कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान देते अशी चर्चा आहे. नागपूरमधला देवगिरी बंगला हा सुद्धा एकनाथ शिंदेंना नाही, तो माझा विषय नाही. माझा बोल दिया ना मैंने, बोला ना. काय प्रोसेस है वो है और 15 दिन चलेगा. बट जो भारतीय जनता पार्टी को जो महाराष्ट्र की जनता ने जो प्रतिसाद दिया है और जो कार्य करना है, तो मैं मानता हूँ कि हर विधानसभा का ये फर्ज है. खाली देवेंद्र फडणवीस जी का फर्ज नहीं है. हम सब मिलके देवेंद्र जी को सपोर्ट करके हम सब काम करेंगे. खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही बघू शकता एकंदर जर आपण पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त महत्त्वाची हीच गोष्ट आहे की विधान भवनात आम्ही येतोय. तुम्ही बघू शकता ते उठतायत, पायाला दुखापत झाली आहे, तरीही ते विधान भवनाच्या आजच्या दिवसात आलेले आहेत. आपण बघू शकतो तर हे येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इकडे येऊन ते इथं पोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आता आपल्या जबाबदारी पार पाडण्यासाठी तर इथपर्यंत पोचलो. आपण बघू शकतो खरं तर प्रत्येक आमदार हा एका खऱ्या अर्थानं लोकांचं प्रतिनिधित्व करतं. हे प्रतिनिधित्व करताना खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो आणि तेच प्रतिनिधित्व आता महाराष्ट्राचे आमदार करताना दिसतात. पहिला दिवस आहे, ते शपथ घेणार आहेत आणि त्याच्यानंतर कामकाजाला सुरुवात होणार आहे. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा हे विधान भवनाच्या परिसरामध्ये पोहोचलेले होते. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही जायंट किलर ठरलात, पृथ्वीराज बाबांचा पराभव केला. मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास ठेवला, विशेषतः आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी विश्वास ठेवला आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं काम लोकांसाठी मी करू शकलो. लोकांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देता भविष्य काळामध्ये मी काम करत राहीन. कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही आता विधान भवनात मांडणार आहात? मतदारसंघातले कोणत्या समस्या? प्रामुख्यानं कराडच्या MIDCचं आपल्याला सुधारणा करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये करायला लागणार आहे. कराडच्या MIDCचं रूपांतर हे 5 स्टार MIDC मध्ये झालं पाहिजे. मोठे उद्योग आणि गुंतवणूक कराडमध्ये झाली पाहिजे. नवीन पिढीच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित स्वरूपी करणार आहे. कराडच्या नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जे झोपडपट्टीचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, काही ठिकाणी नवीन पूल करण्याच्या बाबतीमधले प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं करण्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये माझा राहणार आहे. धन्यवाद सर. पुढारी न्यूजची संवाद साधला. कॅमेरा पर्सन विकास, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.